आहे आणि अजून एक आणि वरून रस्त्यावरून पाणी जाताना हे तर खूप रिस्की आहे. नमस्कार. आजचा डे 6 तुम्ही बघू शकता. आता सकाळच्या 4:30 वाजलेत. तर आता आम्ही पंचचुली ट्रेक करायला चालू करतोय, कारण की जेवढ्या लवकर करेल तेवढे गोल्डन अवर्स दिसतात. म्हणजे सूर्याची किरणं जेव्हा पीकवर पडतात ना, तर ते खूप भारी दिसतं. तर आता आम्ही तिथे चाललोय आणि 4:30 आता आमचे गाईड येतील आणि आम्ही तिकडे निघणार आणि एक पीक करून येऊ. आणि आज जरा ट्विस्ट झाला आहे, म्हणजे थोडी प्लॅन म्हणजे चेंज. आम्ही इथे स्टे करणार होतो, पण ती ट्रेक करून 3 पर्यंत माघारी येऊन इथूनच पुढे धारचुल्याला 70 किलोमीटर आज करणार आहे. ठीक आहे, चला ट्रेक चालू करतो. हर हर महादेव. पंचचुलीचे पीक दिसायला चालू झालेत. व्ह्यू सध्या पूर्ण गावाचा आणि पुढे पीक्स. कोई है अभी तक पंचचुली टॉप तक चला गया होगा? नहीं नहीं नहीं, अभी तक नहीं गया है क्योंकि देवी शक्ति है ना ये हाँ. ये देवभूमि है। इसके ऊपर हेलीकॉप्टर नहीं होता, हाँ. वो भी आर पार नहीं जाता है, हाँ. सिर्फ लड़ाकू विमान के अलावा। ओके. सर्वे गिरे जब आते हैं ना, हाँ. तो हेलीकॉप्टर या तो इधर से जाएगा हाँ. या उसके पीछे से, ओके. ये बीचों बीच पार नहीं होता। हाँ. वो शक्ति है बताते हैं कि जो अपनी ओर खींचता कहते हैं। ओके. या यांचे नॅचरल पाण्याचे रिसोर्स डोंगरातून पाणी इथं असं स्टोअर करतात आणि इथून पुढे डिस्ट्रीब्यूट करतात गावाला. माझ्या मागे तिथं टॉपला बघू शकता, अजून सूर्य खाली येत आहेत आणि अजून भारी व्ह्यू दिसत आहे. तुम्ही माझ्या मागे लेफ्ट साईडला बघू शकता. पंचचुलीच्या सगळ्यात म्हणजे पंचचुलीच्या 5 शिखरमधले सगळ्यात उंच शिखर आहे आणि त्याच्या टॉपवरती सूर्याची किरणं पडत आहे. किती भारी दिसते इथे. एक नंबर व्ह्यू आहे, खरं सांगतो. वरती आहे इथे येणं. अजून तर खूप खाली येणार आहे आणि अजून आम्हाला 5ही शिखर दिसणार आहेत. ते तर एक नंबर दिसणार. चल, हे आहेत 5च्या 5 पीक पंचचुली. एक नंबर व्ह्यू दिसतो इथे. हे पंचचुलीच्या समोरचे पीक आणि याच्यावर सूर्याची किरणे अशी आलेत, ते किती भारी दिसते. पैसा वसूल व्ह्यू आहे. नादच करा ना व्ह्यूचा. इथून व्ह्यू बघू शकता, एकदम बेसला येऊन ग्लेशियर ते. माझ्या मागे बघू शकता पंचचुली बेस कॅम्प आणि पूर्ण ग्लेशियर. खरं खूप भारी दिसतंय. अराउंड एक 4 किलोमीटरचा ट्रेक झाला आहे. अजून इथून हे दिसतंय का, इथे इथपर्यंत जायचं आहे. याचा कम्प्लीट बेस आणि पुढं पूर्ण दरीच आहे, ग्लेशियर आहे. खूप भारी दिसतंय ते बघायचं. फायनली पंचचुली बेसला पोहोचलो आहे. एक नंबर व्ह्यू आहे इथून. असं डोंगर. हे ग्लेशियर आहे. आधी इथंपर्यंत होतं, ते आता वितळत वितळत तिथपर्यंत गेलं आहे ग्लेशियर.
आणि वर पंचचुलीचा व्ह्यू आणि पंचचुलीच्या वर ग्लेशियर इथे. ये मैदान ना बहुत आगे तक था, ये ग्लेशियर बहुत हाइट में था, तो पिघलते नीचे चला गया, तो ये जमीन में बैठ रहा है। और ये जमीन अभी आधा दरार पड़ चुका है, ये Yeah. भी बैठेगा आने वाले समय में। ये हाँ। 0 पॉइंट लगभग खत्म हो जाएगा, हो आने जाएगा. वाले 8-10 साल में खत्म हो जाएगा। तो 0 पॉइंट बचेगा, फिर लास्ट में जहाँ से आपने फोटो खींचा था वही बचेगा, क्योंकि फिर यहाँ आने का कोई फायदा है नहीं, क्योंकि ये बीच में गैप है, गैप से आप कुछ देख नहीं सकते। देखने के लिए नज़ारा फिर लास्ट 0 पॉइंट वही बनेगा। तो मतलब ये जो ऊपर दिख रहा है यहाँ तक पहले ग्लेशियर था, हाँ, तो अभी जाते जाते यहाँ नीचे तक गए. नीचे चला गया। अं, तुम्ही आता माझ्या मागे बघू शकता. आता आम्ही पंचचुलीच्या 0 पॉईंटच्या पण पुढे आहे थोडे. तर इथे पूर्ण ग्लेशियरच आहे आणि मागे पंचचुलीचे 2 टॉप दिसत आहेत, इथून 3 टॉप दिसत आहेत आणि इकडे एक 5वा आहे आणि इकडे 4था. तर सांगतो इतकं भारी व्ह्यू. आणि म्हणजे मी तुम्हाला सांगतो इथं आत्तापर्यंत 1-1.5 तास बसलो आहे, अजून 2 तास बसणार आहे. इतकं चिल म्हणजे असं वाटायला कसं एक्सप्लेन पण करू शकत नाही. म्हणजे वेगळ्या असं ध्यानमुद्रेत गेल्यासारखं वाटत आहे मला, की पूर्ण असं माइंड क्लिअर वगैरे, काही इश्यू नाही आहे. भारी वाटतं, भारी ठिकाण आहे. पण इथं पण आता आम्ही बघितलं, तुम्हाला मी दाखवलं तिथे चिरा पडलेत ना, तर त्यामुळे हे पण मी जिथं बसलो आहे ना, हे पुढल्या 3-4 वर्षामध्ये ढासळू शकतं. त्यामुळे ढासळू शकतं, तर इथपर्यंत येणं पण नंतर अवघड आहे. मी तुम्हाला म्हणलं होतं ना की इथे खूप सारे क्रॅक पडत आहेत आणि मी सध्या आहे तिथे 3-4 वर्षानंतर आपण 0 पॉईंट नसणार आहे. तर हे बघू शकता क्रॅक तुम्ही, हे असे क्रॅक पडलेत सध्या, त्या तिथपर्यंत पुढेपर्यंत, इकडे मागे. त्यामुळे ना, आणि हे इथं पुढे बघू शकता, तर त्यामुळे ह्याची गॅरंटी थोडी कमी की राहील. आणि हे ग्लोबल वॉर्मिंगमुळेच होतं. आणि इथला ग्लेशियर पूर्ण खालीच गेला ना, ह्या लेवलपासून ग्लेशियर पूर्ण खाली गेला आहे. म्हणजे त्याने मी थोडा विचार करा मग किती गेला असेल. इथे लहान लहान वॉटरफॉल्स पण खूप आहेत. हे एक वॉटरफॉल, इथे वॉटर एक वर, एक अजून त्या तिकडे वर, अजून इकडे 1-2 एकदम. आता आमच्या ज्या गाईडने आम्हाला सांगितलं, हा जो वॉटरफॉल आहे ना, ऑगस्ट मंथमध्ये खूप मोठा होतो आणि आता अजून छोटे छोटे. माझ्या मागे बघू शकता तुम्ही पंचचुली. तर आता आमचं सगळं इथं फिरून झालेलं आहे. आता आम्ही खाली उतरतोय. उतरायला अराऊंड 1-1.5 तास लागेल. तर आता चाललोय. पण एक नंबर व्ह्यू होता, खरं सांगतो. तर एकदा फायनल व्ह्यू दाखवतो तुम्हाला, बघू शकता. हे जे 5 पंचचुलीचे पिक्स आहेत ना, त्याच्या मागेच मुंशियारी म्हणून गाव आहे. तर ते मुंशियारी गाव भारी आहे, म्हणजे असं टुरिस्टसाठी ते. आणि त्या मुंशियारी गावाच्या बाजारमधनं हे पिक्स दिसतात आपल्याला त्या बाजूने. परंतु तिथून इकडे यायचं म्हणले ना, तर एक 40-50 किलोमीटर 3-4 दिवसात ट्रेक करावं लागतं. आणि जर आपण धर्मावलीतनं डायरेक्टली आलो, तर तर आपल्याला डायरेक्टली तिथून आपण ह्याच्या पायथ्याला जाऊ शकतो. असा व्ह्यू आहे. जिथून व्ह्यू दिसतो ना, आता तिथून चाललो आहे. आता शेवटचं पंचचुलीचं हे एक डोंगर, 2, 3, 4, 5 हे असे डोंगर आहेत. या दादांच्या वडिलांचं श्राद्ध आहे, तर ते बकरी कापतात. तिथं खाली बकरी आहेत. आणि ते पुढे डोंगर दिसतं ते, या दोन्हीच्या मधलं ते, तिथे जाऊन ते वर चढून तिथे जाऊन ते म्हणजे पूर्ण केस ते कापतात. आपल्यात कसं पिंडदान करतात, तिथं वर डोंगरावर जाऊन करतात ते आणि बकरी कापतात. फायनली 10 किलोमीटरचा ट्रेक कंप्लीट करून, म्हणजे जायचं 5 यायचं 5 पोहोचलो आहे. इथे आहे आमची रूम. आता वाजलेत 11:15. 12पर्यंत आम्ही इथून हलणार. आणि आज आता अपडेट अशी आहे की डायरेक्टली पित्तोरागडच मारणार. धारचूला पण म्हणजे धारचूला करणार होतो, पण डायरेक्टली पित्तोरागड, कर 12 ते निघतेच. मग आता चाललो आहे. मग तर फायनली 10 किलोमीटर ट्रेक कंप्लीट करून आम्ही इथं पोचलो आहे रूमपाशी. तर कैसा लगा आपको हमारे साथ ट्रैक करके? बहुत मज़ा आया मुझे तो आपके साथ ट्रैक करके, चलने में भी हाँ, बढ़िया चलते हो आप लोग।
और आप लोगों को कैसा लगा यहाँ का? बहुत सही। ये तो हमारे लिए तो मैंने पहले भी बताया आपको कि स्वर्ग है। बहुत सही व्यू है जे, अच्छी जगह है ये। बहुत अच्छा है। हमको तो चलो हम तो यहाँ लोकल के हैं, हमको तो आप रोज ही देखते हैं तो एक समान ही लगता है। आप लोग कभी कभार आते तो आप लोग को आपको जन्नत ही हुआ आप लोग के वही लिए। जन्नती हो सब। हाँ, तो अच्छा है। आप लोगों का भी व्यवहार भी बहुत अच्छा लगा मुझे, हाँ, हंसमुख हो। हाँ। ये भैया जी भी महाराष्ट्र में भी रह के आ चुके हैं, तो मतलब इनको भी थोड़ी मराठी आती है, तो मतलब ऐसे ही इनको थोड़ा सिखाया भी मराठी हमने, वो सब कुछ। तो वो सब हुआ। अभी वही ये गाइड थे, हमें बहुत सही से इन्होंने हमको फिर घुमाया, बहुत सही से हुआ। ठीक है। आता डायरेक्टली पित्तोरागड, धर्मव्याली टू पित्तोरागड चाललो आता डायरेक्टली, कारण की आज इथं सगळं बारालाच फिरून झालं तर थांबून काय इथे फायदा नव्हता. डायरेक्टली आता पित्तोरागड. आधी धारचूला ठरलं होतं पण आता पित्तोरागड. वॉटर क्रॉसिंग यायला चालू झाल्या. काल दाखवल्या होत्या अराउंड 9-10 आहेत, आत्ता ही पहिली आहे. आय थिंक मला वाटतं इथूनच पुढे असतील बाकीच्या वॉटर क्रॉसिंग, बघायचं. ते जरा मोठी वॉटर क्रॉसिंग आली आहे, ही जरा नीट करावं लागेल ना. त्यात पाय काल भिजले होते, आज भिजवायचे नाही आहेत. चारी क्रॉस जरा पॅच खराब आहे, आता स्लिप पण झाली होती. अजून एक पुढे वॉटर क्रॉसिंग. हे जरा एवढे पॅच आहेत ना, थोडे रिस्की आहेत. इथे थोडी नीट काढावं. हे दिसतंय का, हे असं पूर्ण खाली परत हे थोडे पॅच रिस्कीच आहेत. ऑफ रोडिंग मध्ये असा पण रस्ता आहे थोडा थोडा जाल, तेवढं लहानच पॅच आहेत ते चांगल्या रस्त्याचे. आता बाकीचा तर ऑफ रोडच आहे. आता इथे एकदमच 2 वॉटर क्रॉसिंग आहेत, दोन्ही पण मोठे आहेत आणि रस्ता बघा. तो झाली तरी इझिली क्रॉस. ह्या 2 खूप मोठ्या आहेत, नंतर काय नाही आहे एवढं. ही एक दिसते, हे पाणी कसलं पडतं आणि खूप खोल आहे. आणि अजून एक आणि वरून रस्त्यावरून पाणी जाताना हे तर खूप रिस्की आहे. बापरे, दिसते का हे कशी गाडी चालवायची आता. पुढे अजून माझ्याकडे बॅग आहे आणि तो वॉटर क्रॉस. धर्मव्यालीचा रस्ता इकडूनच घेऊया, थोडं कमी आहे. इथं बघा अराउंड 1 ते 1.5 तास झालं चालवतोय, फक्त 20 ते 30 किलोमीटर आलोय. बेकार रस्ता आहे धर्मव्यालीनं. एवढे व्ह्यूज आहेत पण रस्ता पण. हो, आता थांबलो 1-2 मिनटं आणि इथून मग पुढे जाणार. अजून एक 20-30 किलोमीटरचा असाच रस्ता आहे, मग तिथून पुढे चांगला रस्ता आहे. हलायचं आता. आता आम्ही किती उंचीवरनं खाली चाललो ते सांगतो तुम्हाला. पंचचुली अराउंड 4000 मीटरवरती आहे आणि आता आम्ही धारचुलीला चाललो ते किती माहिती 700 मीटरवरती आहे फक्त. म्हणजे डायरेक्टली 5 पट
म्हणजे उंचीवरनं खाली चाललो आहे आम्ही. आणि नंतर पित्तोरागड एक 1600 मीटर वर आहे. म्हणजे नंतर अजून 700 आणि नंतर वर अजून दुप्पट वर चढायचं. हा पुढे दिसतोय, हा असा पूर्ण रस्ता क्रॉस करायचा आहे मला आता. इथून जाऊन असं ते उतरून त्या तिथं खालीपर्यंत जायचं आहे. आणि ही पूर्ण व्हॅली मला तिकडं जायचं आहे. चला जाऊ आता. अराऊंड 2 तास झालं कंटिन्युअस बाईक चालवतोय. रस्ता संपायचं नावच घेत नाही. हँगिंग ब्रिज, हा ब्रिज आलाय म्हणजे अराऊंड अजून अर्धा तास हाच रस्ता आहे. वॅगनार प्रॉन्जला वडते, काय काय बघावं लागतंय. ते पुढचं डोंगर दिसतंय ते पूर्ण नेपाळ आहे. आणि ते पुढे ब्रिज दिसतंय छोटासा, ते तवा घाट. आता तिथून राईट घ्यायचं, 20 किलोमीटर राईट गेलं का धारचूला पोहोचलोय. तवा घाटला 50 किलोमीटरला आम्हाला अराऊंड 2.5 तास लागलाय. ह्याच्यावर विचार करा रस्ता कसा असेल. 50 किलोमीटरला 2.5 तास. आता फक्त 20 किलोमीटर राहिले आणि रस्ता क्लिअर आहे, त्यामुळे काय एवढा विषय नाही. आता ते करायचं. काल आम्ही इकडून लेफ्ट साईडनं आलो होतो, आधी कैलाश गुंजी, आणि आता इकडे सरळ धारचूला जाणार. आता इथून 20 किलोमीटरने धारचूला, पण आता रस्ता असाच आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. सरळ जायचं आता. कसली दरड कोसळली अजून पण, हे दगड आल्यानंतर इथंच आहे. म्हणून येतं पावसाळा आधी यायचा. पण याच्यापेक्षा बेकार रस्ता क्रॉस केला. हे काय छाटछूट वाटते येतं. नगरपालिका परिषद धारचूला आपका स्वागत करते. धारचूलामध्ये एंट्री झालेली आहे. इथून आता जो मी हा रस्ता करतोय ना, हा रस्ता आम्ही केला होता ज्या दिवशी आमच्या पहिल्या दिवशी ट्रिपचा होता ना, बाईक घेतल्यापासून दुसरा दिवस. त्या दिवशी रात्री 10-11 वाजता या रस्त्याने आम्ही आलो होतो. तो खूप पाऊस होता, हालत खराब झाली. डे 1च्या ब्लॉगमध्ये समजेलच ते. पण आता बघितलं असेल तुम्ही आत्तापर्यंत, पण आता काय नाही आहे. त्यामुळे आज लवकर कंप्लीट. त्यावेळेस आम्हाला 85 किलोमीटर करायला 4 तास लागले होते. आणि आता पाऊस नाही आहे, वातावरण क्लिअर आहे, तर 2-2.5 तासच होईल. तिकडे स्नोचे माउंटेन्स पण दिसत आहेत वर. शेवटचे 10 किलोमीटर राहिलेत. इकडे असे या साईडला पित्तोरागड आहे. असा त्यात छोटा रस्ता झाला, मंदिर आहे. पोहोचलो आहे पित्तोरगडला. पूर्ण पित्तोरगड आहे. आता आम्ही आमचा स्टे शोधतोय कुठं आहे ते. फायनली पित्तोरागडच्या होमस्टेमध्ये पोहोचलो आहे. इथे एक बेड आहे, इथे एक बेड आणि इथे एक बेड. आणि हा होमस्टे आम्हाला फक्त 500 रुपये मिळाला पर्सन विदाउट फूड. तर ठीक आहे. तर आजच्या दिवसाची मी एंड शक्यतो
इथेच करतो, कारण की आज 10 किलोमीटरचा ट्रेक आणि वरनं 160 किलोमीटर गाडी चालवली आहे आम्ही, त्यामुळे आजचा दिवस मी इथेच संपवतो. ठीक आहे.